हाय गाईज, कसे आहात ती खायब मजेत असा. हा माझा पहिला ब्लॉग आहे. प्लीज ती सांभाळून घ्या आणि इस्तेच म्हणा तुमचे, कारण ही मग एकटीच असते आणि ते ऑफिसचं जातं. मी काय करते ब्लॉग बनवायचे काय तर करून बघ. मी आज पहिल्यांदा ब्लॉग करते. आय होप तुम्हाला आवडेल. आता मिस्टर तर गेलेत ऑफिसला. आता माझी देवपूजा आहे, देवपूजा करू मग मी याला दाखवते. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. देवपूजा वगैरे झालेली. आता नाश्ता करते, मग घ्यायला मला मी छोटंसं गार्डन दाखवते. मी लावलेली झाडं. हे बघा, अशा प्रकारे ही रोज झाडांना पाणी टाकून झाडाची पूजा करते, अगरबत्ती लावते सकाळ संध्याकाळ. कलेली झालेलं आहे. आता त्यांनी तुम्हाला छोटंसं बेस्ट दाखवते. हे बघा, हे माझं छोटंसं बेस्ट आहे. आवडलं तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हां, कसं वाटलं मी ते छोटासा फेस्ट आहे. तर बाई दादी मला लावून बकेटाची संपर्क रस्सा माहिती कशी बनवते की तुम्ही बघाच. चला तर इथे मी भाजी मला बटाटे ऑलरेडी बॉईल करून बारीक करून घेतले. कांदा मिरची लसूण कापून ठेवलं आहे. कढीपत्ता. तर तेल पण गरम झालेलं आहे. चला थोडीशी राई, थोडंसं जिरा, कापलेला लसूण, कांदा टोमॅटो, लालसर होईपर्यंत परतून घेऊया. थोडीशी हळद, बाकी पण मी काय टाकत नाही माझ्या भाजीमध्ये. मला साध्या पद्धतीच्याच भाज्या आवडतात. जास्त मसाले मला आवडत नाही आणि माझ्या मिस्टरांना पण नाही आवडत. थोडासा घरगुती लाल मसाला घरी बनवलेला. आणि बॉईल केलेला बटाटा. शक्यतो भाजीमध्ये गरम पाणी वापरत जा. गरम पाण्याने भाजीला छान चव येते. थोडंसं गरम पाणी टाकते मी. चवीपुरतं मीठ, बटाटे मी मॅश केले आणि थोडे तुकडे केले तर भाजी एकदम छान व्हावी म्हणून.
बासमतीला चपातीसोबत पण खायला येते आणि भातासोबत पण खायला येते. जास्त रस्सा नाही करायचा, मिडियम. चला तर अशा प्रकारे बघा आपली भेंडी मस्तपैकी रेडी झाली आहे. किती छान कलर आलाय बघा. थोडीशी कोथिंबीर टाकावी वरून. की मला बनवलेली भाजी कशी नवली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. चला जगते आम्ही एक्सप्ला दादा कारण बाय. चला तर गाईज आज तुम्हाला मी आमच्या इथला गुरुवारचं मार्केट दाखवते. चला तर भेटूया मग मार्केटमध्ये. बघा किती गर्दी असते मार्केटमध्ये. सगळे आपल्याला रिजनेबल वस्तू त्या मार्केटमध्ये रिजनेबल रेटमध्ये भेटतात. भरपूर गर्दी असते जर गुरुवारची. तर मी तुम्हाला दाखवते. कपडे पण खूप छान छान भेटतात. ती आधावरती नाही जाते याच्या मी ते डेलीची चुपत बघ मग मी गार्डन में बावले तर आपलं किती दुकान मी आणि सुंदर सुंदर साड्या पण भरपूर गर्दी असते मार्केटमध्ये. जे पाहिजे ते आपल्याला सगळं रिजनेबल रेटमध्ये भेटतं इकडे. अजून बांगडा मिळत बघितलं किती गर्दी असते. चालायला रस्ता नसतो. छान छान कपडे वगैरे भारी असतात. ते पण सगळे स्वस्त दरामध्ये. ड्रेस किती छान.
त्याला चला तर गाईज मी आता घरी आली आहे मार्केटमधून, भाजी वगैरे घेतली, थोडं शॉपिंग केली, आता चहा वगैरे बनवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.